रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ए दोस्ती हम नहीं तोडेंगे। विधानसभा निवडणुकीनंतर आमदार महेंद्र दळवी, अनिकेत तटकरे, छोटम शेठ प्रथमच एका मंचावर। क्रिकेटच्या मैदानात रंगली राजकीय फटकेबाजी। राजकीय टोमणे सल्ल्याने मैदान गाजविले। आमदार महेंद्र दळवी व छोटम शेठ यांचे मनोमिलन। पालकमंत्री पदाच्या वादावर चुप्पी। अलिबाग प्रीमियर लीग स्पर्धेचे माजी सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने भव्य आयोजन। अलिबागमधील झिराडमध्ये अलिबाग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे भव्य व शानदार आयोजन माजी सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने केले। स्पर्धेचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले होते। तर बक्षीस समारंभाच्या शेवटच्या दिवशी अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी सभापती व मुख्य आयोजक दिलीप भोईर छोटम शेठ हे पहिल्यांदाच एकाच मंचावर आले होते। रायगडात शिवसेना शिंदे गटाचे आमदार पालकमंत्री पदावरून चांगलेच तापले होते। राष्ट्रवादी व शिंदे शिवसेनेत मोठा संघर्ष उफाळून आला होता। आरोप प्रत्यारोपाच्या फेरीने राजकीय वातावरण तापले होते। मात्र दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने तटकरे व दळवी एकाच मंचावर आल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या। तर छोटम शेठ यांचे तोंड भरून कौतुक करून खेळात आणि राजकारणात सारं काही माप असते, ए दोस्ती हम नहीं तोडेंगे म्हणत दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ व महेंद्र दळवी यांनी मनोमिलन झाल्याचे स्पष्ट केले। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। सर इकडे त्यानंतर आमचे सर्व समिती मेंबर त्यांना देखील विनंती आहे आपण जॉईन व्हायचं। रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती या सर्वांचेच मी आता इथे नावांचा उल्लेख करत नाहीये कारण वेळ फार कमी आहे। परंतु सर काय सांगाल, आज अलिबाग प्रीमियर लीग भव्य दिव्य अशा स्पर्धा आहेत आणि आपण या ठिकाणी उपस्थित आहात, काय आपली प्रतिक्रिया, कशा पद्धतीच्या शुभेच्छा असतील इथल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना? खरंच साई क्रीडा मंडळ झिराड अर्थात छोटम शेठच्या अनुमतीने या ठिकाणी चौथं पर्व अतिशय सुंदररित्या टेनिस क्रिकेटचे सामने या ठिकाणी आयोजित केलेले आहे। ग्राउंडची व्यवस्था तालुक्यामधलं बेस्ट ग्राउंड असं निश्चित आपल्याला सांगता येईल। खूप मेहनताच्या मागे साई महिला मंडळ असेल किंवा साई क्रीडा मंडळ असेल या दोघांच्या समितीने अतिशय सुंदररित्या असं या ठिकाणी नियोजन केलंय। खरं उभरत्या खेळाडूंना टेनिस क्रिकेटच्या उभ्या खेळाडूंना ही पर्वणी असं मी निश्चित सांगेन आणि सलग 3 दिवसीय सामन्यात होता शेवटचा दिवस आहे, तर माझ्याकडनं खूप शुभेच्छा। छोटं आमचे सहकारी मित्र आहेत, राजकारणामध्ये जरी प्रतिस्पर्धी आम्ही लढलो असलो तरी आमचा प्रवास देखील शून्यात इथवरचा प्रवास आहे। दोघांचं बऱ्यापैकी ट्युनिंग छान आहे, त्यामुळे छोटमच्या निमंत्रणाला मान देऊन विशेषतः क्रीडाप्रेमींना शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलो। सर, रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं इतके गुणवत्ताधारक खेळाडू आहेत मात्र त्यांना भविष्यामध्ये संधी मिळत नाही। आपल्या मतदारसंघामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे या ठिकाणी क्रिकेटर असतील किंवा कबड्डीचे खेळाडू राहतात, काय सांगाल, त्यांनी यांना कशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं तर भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील हे आपले ग्रामीण भागातील खेळाडू चमकतील? आता ISPL लीग मध्ये माझ्या थळचाच एक साखरकर मुलगा आहे जो सिलेक्ट झाला। खर तर ग्रामीण क्रिकेटला पुशअप तर करायला निश्चित पाहिजे, ग्राउंडची व्यवस्था पाहिजे, त्या सुविधा निर्माण करायला पाहिजेत। जसं छोटमने या ठिकाणी ग्राउंड निर्माण केलाय तसं मुख्यालय ठिकाणी अतिशय सुंदररित्या ग्राउंड पाहिजे। त्याची आपण येणाऱ्या काळामध्ये जे आपले क्रीडांगण आहे त्या ठिकाणी क्रीडा संकुल आहे त्याला काय चेंजेस करून आपण त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या सिटिंग अरेंजमेंट करून युवांना कशा पद्धतीने त्याच्यामध्ये ऑल स्पोर्ट्स म्हणजे क्रिकेटच नाही आहे, सगळ्या स्पोर्ट्ससाठी कशा पद्धतीने ग्राउंडची उपलब्ध होईल यासाठी येणाऱ्या काळामध्ये निश्चित आपण प्रयत्न करा। विधानसभा निवडणुकीमध्ये छोटम शेठ असतील किंवा तुम्ही असेल, आपण परस्पर या ठिकाणी विरोधी काम केलेलं आहे। मात्र आता सध्या बघितलं तर मोठ्या प्रमाणावर फ्लॅग्स या ठिकाणी झळकल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या, काय सांगाल, हे मैत्रत्व पुन्हा एकदा जागा झालंय? निश्चित छोटम आणि मी एकत्र आलो तर अलिबाग मध्ये नंबर 1। एका बाजूला पंडित शेठ पाटील जर बघितलं, आस्वाद पाटील हे देखील भाजपामध्ये जात आहेत, छोटम शेठ देखील या ठिकाणी आहेत, तर शेकाप एकाकी पडेल असं वाटतंय?
नाही, मला त्या राजकीय विषयावर भाष्य करायचं नाही. आज मी छोटमच्या कार्यक्रमाला आलोय. छोटम आमचे मित्र आहेत आणि विशेषतः तरुणांमध्ये त्यांना त्याची देखील तेवढीच क्रेज आहे आणि सुंदररित्या त्याचं नियोजन आयोजन आहे. त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलोय आणि म्हणून सांगितलं की आम्ही दोघं जर आलो तर फायनल आमचीच. तुम्ही भाषणामध्ये म्हटलं होतं ते बैलगाडीतून उतरले होते, तो एक किस्सा. नाही, मागच्या फर्स्ट त्याच्या याला मी सांगितलं होतं, खरं तर दोघं बैलगाडी जेव्हा स्वार असलो आम्ही तर फायनल आमचीच असते. पण तो मध्येच उतरला ना, फायनल मी मारली. पण त्याचा काळ देखील चांगला आहे. येणाऱ्या काळामध्ये साहित्य निवडणुका आहेत. लोकांमधला कार्यकर्ता लोकांमध्ये राहायला पाहिजे आणि याच्यासाठी राजकारणामध्ये टिकून राहायला पाहिजे आमची धारणा आहे. इतर पक्षांमध्ये काय होतं त्यापेक्षा आम्ही दोघं काय करतो हे महत्वाचं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. भविष्यामध्ये ही जी तुमची मित्रत्वाची नांदी दिसून येईल, या मतदारसंघामध्ये देखील मोठा प्रभाव छोटम शेठचा दिसून येतोय, काय सांगा? निश्चित 2 वेळा ते सभापती राहिलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा अनुभव तर निश्चित त्यांचा आहे आणि येणाऱ्या याच्यामध्ये तो फायदा लोकांना मिळण्यासाठी छोटम शेठच्या मतदारसंघामध्ये छोटम शेठची किंवा जे काय आरक्षण पडेल आम्ही एकत्र होऊन सगळं राजकारणामध्ये काय असं दुश्मनी असं काय दोस्ती दुश्मन नसते आणि येणाऱ्या काळामध्ये दिसेल की जे चाललंय घडलंय बिघडलंय ते पुढे घेऊन जाईल. शेठ, रायगडमध्ये पालकमंत्री नसल्यानं, जिल्हा नियोजनाचा निधीचा अभाव आणि बैठक होत नसल्यानं खूप मोठं नुकसान रायगडकरांचं होतंय, रायगडच्या जनतेचं होतंय. हा विकास जरी सत्तेत आपण असलात तरी देखील आपल्याला विकासाचा मार्ग मोकळा दिसत नाही, निधी अभावी. काय सांगाल, कधी हा तिढा सुटेल? खरं आहे की जिल्हा नियोजनचं अध्यक्षपद म्हणजे पालकमंत्री असतात. रायगड नाशिक जिल्हा बाकी राहिलेला आहे. मला असं वाटतं काल उपमुख्यमंत्री दिल्लीला गेलेत, आज येतील. उद्या वाढदिवस त्यांचा आहे. आपण सगळ्यांकडे शुभेच्छा देऊया. उद्या दिवसामध्ये मला असं वाटतं रायगड आणि नाशिकचा तिढा सुटेल आणि आम्हाला आमच्या मनातला पालकमंत्री निश्चित मिळेल. तर काय सांगाल, आज अलिबाग प्रीमियर लीगला आपण या ठिकाणी आलेला आहात, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. काय सांगाल, काय प्रतिक्रिया आपली? छोटम शेठ यांच्या निमंत्रणाला खास आपण या ठिकाणी मान देऊन आलात. साई क्रीडा मंडळ झिराड आणि छोटम शेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या भव्य दिव्य अलिबाग प्रीमियर लीग या 4थ्या पर्वाच्या निमित्ताने येण्याचा योग आला. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला सुद्धा लाजवेल अशा प्रकारची भव्य दिव्य स्पर्धा आदरणीय छोटम शेठ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी आयोजित केली. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमी आणि एक खेळाडू म्हणून निश्चितच या गोष्टीचा आनंद आणि अभिमान आहे की रायगड जिल्ह्यात अशा प्रकारचे हे भव्य दिव्य सामने भरवले जातात आणि त्याचबरोबरच खेळाडूंसुद्धा एक आपलं वेगळं हक्काचं व्यासपीठ या माध्यमातून निर्माण केलं जाते. सर, रायगड जिल्ह्यामध्ये आता सध्या कबड्डी स्पर्धा आहेत, क्रिकेटच्या स्पर्धा आहेत, मात्र या ग्रामीण भागातील उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय दर्जावर त्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या काय भूमिका असणार आहे भविष्याच्या काळामध्ये? निश्चितच आपण पाहतो की कबड्डी असेल, आपलं क्रिकेट असेल, त्याचबरोबर खो खो असेल किंवा आपले मैदानी खेळ आहेत, याच्यामध्ये रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडू असे आहेत जे गुणवान आहेत आणि त्यांच्या खेळाच्या माध्यमातून त्यांनी रायगड जिल्ह्याला नावारूपाल त्या ठिकाणी नावलौकिक त्यांनी कमवलंय. त्यामुळे महाराष्ट्र प्रीमियर लीग जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून राबवली जाते किंवा आपण पाहतो की BCCIची IPL असेल, याच्यामध्ये सुद्धा रायगडमधील एखादा खेळाडू आम्हाला पाहायला मिळावा किंवा कबड्डी प्रो लीग मध्ये सुद्धा रायगड जिल्ह्यातील खेळाडू पाहायला मिळावा अशी अपेक्षा आमची सर्वांचीच आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये निश्चितच आपल्या खेळाडूंना सुद्धा त्या सगळ्या लीग्स मध्ये कशा पद्धतीने खेळता येईल याच्यासाठी आम्ही सर्व जण निश्चितच प्रयत्न करू. रायगड जिल्ह्यात क्रिकेटमध्ये असो, कबड्डीमध्ये असो, खिलाडू वृत्ती पाहायला मिळते. आज जर विचार मंचावर बघितलं, एका बाजूला राजकीय टोलेबाजी, फटकेबाजी आपली दिसते, मात्र इथं मनोमिलनाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं. एका बाजूला महेंद्र दळवी असतील, तुम्ही उपस्थित आहात आणि छोटम शेठ आहेत. विभिन्न असं विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं रणसंग्राम झाला होता, मात्र आता इथं आपण एकत्रित आहात, काय सांगा? कार्यकर्त्यांना आज निश्चितच समाधान वाटलं असेल आणि आनंद वाटला असेल, एवढंच बोलतो.